आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणारा प्रशांत कोरटकर गेल्या 4 दिवसांपासून फरार आहे। कोरटकर आपल्या आलिशान मर्सिडीज गाडीतनं फरार झाल्याची माहिती आहे। यापूर्वी सुद्धा कोरटकर आलिशान गाड्यांमुळे चर्चेत आला होता। शेकडो शेतकऱ्यांना फसवणाऱ्या महेश मोतेवारची ही रोल्स रॉयस कार कोरटकरकडे असल्याचं समोर आलं होतं। कोरटकरचा या रोल्स रॉयस सोबतचा व्हिडिओही चांगलाच गाजला। त्यानंतर आता कोरटकर मर्सिडीज गाडी घेऊन फरार झाल्याचं उघडकीस आलंय। त्यामुळे आता कोरटकरच्या शोधात असलेले पोलीस मर्सिडीज कार ट्रॅक करत असल्याची माहिती मिळते। यासाठी कोरटकर जिथे गेला असावा असा अंदाज आहे। तिथले रस्ते आणि टोलनाक्यांच्या सीसीटीव्हीत ही कार ट्रॅक होतीये का हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान प्रशांत कोरटकर अजूनही फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथकं रवाना झाली आहेत। पोलिसांच्या अंदाजानुसार प्रशांत कोरटकर इंदूर किंवा बालाघाट या दोनपैकी एका ठिकाणी पळून गेल्याची शक्यता वर्तवली जाते। कोरटकरचा डंकी रूट नेमका कसा असू शकतो ते सुद्धा आपण पाहूया। कोरटकर यांचं निवासस्थान नागपूरमध्ये आहे। तिथून एका मर्सिडीज गाडीनं कोरटकर पुढे गेल्याचं बोललं जात आहे। नागपूरवरनं कोरटकरनं सावनेर गाठलं असा अंदाज आहे। सावनेर नंतर एक मोठा प्रवास करून कोरटकर पुढच्या टप्प्यात पोहोचला। मुलताई नंतर बैतूल गाठलं कोरटकरनं। बैतूल नंतर एक मोठा टप्पा पार करत कोरटकर धनतलालला पोहोचल्याची माहिती आहे। धनतलाल नंतर राघलगड, त्यानंतर खुदेड। नागपूर ते इंदूर हा जवळपास 10 तासांचा 900 किलोमीटरचा प्रवास करून कोरटकर इंदूरमध्ये पोहोचल्याची माहिती मिळते।